नामया स्वामी के
केशवाच नामया स्वामी केशवा हरे नामया स्वामी केशवाच नामया स्वामी केशवाच बरवे बरवे पंढरपूर बरवे
वाचून घेतो, पुन्हा घेतो आबा. झळझळीत सोने सळा, कळस दिसतो सोजळा. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. विठाला विठाला. काहीच नाही, कीर्तन झाल्या बघू. हरी कंठी धरेला कृष्ण कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जगी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तोत्रपी प्राप्तस्थळे भगवंताच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त भगवान नर्मदेश्वर, भगवान दत्तात्रेय, श्री संत स्वामी समर्थ यांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा. आज त्यानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. आज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने
भगवान दत्तात्रयाच्या भगवान शंकराच्या समर्थ स्वामी महाराजांच्या दरबारात आलेली सेवा. गंगेच्या किनारी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज आजच्या अभंगामध्ये काल्याचं महत्त्व वर्णन करतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. तर जसे आपल्याला सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला काल्याचं कीर्तन म्हणजे एक लीलासन कीर्तन आहे. कीर्तनाचे प्रकार अनेक सांगितले जातात, पण विशेष करून 5. नामसंकीर्तन, रूपसंकीर्तन, गुणसंकीर्तन, धर्मसंकीर्तन. आजचं जे कीर्तन आहे हे लीला संकीर्तन. कीर्तनाचे प्रकार 5 आहेत. आजचं जे कीर्तन आहे ते लीला संकीर्तन आहे. काय भगवंतानं लीला केल्या, आज त्या लीला वर्णन व्हावं. देवाच्या लीला पुष्कळ आहेत, देवाचे अवतार पुष्कळ आहेत. बाबूला 10 अवताराचं वर्णन आलंय. भागवतकारानं 24 अवताराचं वर्णन केलंय. पण अतिशोक्तीत महाराजांनी असं वर्णन केलं, अवताराच्या राशी. कधी अनंत अवतार म्हणून गेले महाराज. एवढ्या अवतारातल्या लीला वर्णन करायच्या का? नाही. काही अवतार देवानं कार्यापुरते घेतले, त्याच्यात लीला नाहीत. कार्य संपलं, अवतार संपला. पण काही अवतार देवाचे परिपूर्ण आहेत, ते मोजके अवतार आहेत. पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे देवाचे परिपूर्ण अवतार आहेत. दोन्ही अवतारात लीला घडल्यात. आज दोन्ही अवतारातल्या लीला वर्णन करायच्या का? नाही. ज्या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं 12 वर्षाच्या रांगत असताना, गायी राखत असताना काही आगाऊपणाच्या लीला केल्या. आज त्या आगाऊपणाच्या लीलेचं वर्णन आहे. राम अवतारात काही देवाला आगाऊपणा करता आला नाही. हे कृष्ण अवतारात, कारण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत. कृष्ण अवतारात बऱ्याच ठिकाणी लीला केल्या. गोकुळात केल्या, वृंदावनात केल्या, मथुरेत केल्या, द्वारकेत केल्या. आज तिथल्या लीला वर्णन व्हावं. चरित्रात ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळातल्या लीला वर्णन व्हावं. नेमक्या गोकुळातल्या लीला वर्णन कोणत्या करायच्या? दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. गाई राखत असताना आणि रांगत असताना काय लीला केल्या, आज तेवढ्या लीलेचं वर्णन व्हावं. महाराज आता या कृष्ण लीला वर्णन तुम्ही करावं, आम्ही बसून ऐकावं. उगा आता आमचे काही महत्त्वाचे कामं सोडून देऊन इथं येऊन बसलो, आमचा काही फायदा आहे का? आमच्यावर काही परिणाम होणार आहे का? उगा वेळ वाया घाल नाही. महाराजानं त्याचा फायदाही सांगितला आणि परिणामही सांगितला आहे. काय फायदा आहे? खास कोणी श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताच्या लीला वर्णन करीत असेल, खास कोणी श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताच्या लीला श्रवण करीत असेल तर त्याचे फायदे आहेत. उगा आता बोलिलंय कीर्तनला म्हणून काहीतरी कीर्तन सांगत बसू नये. नाही कसं कीर्तन ऐकावं म्हणून बी कीर्तनात येऊन बसू नये. खास श्रद्धेनं निष्ठेनं वर्णन श्रवण होत असेल तर त्याचे फायदे आहेत. काय फायदे आहेत? काय जीवनामध्ये दोष घडलेले असतील ते दोष निवृत्त होतात, हा फायदा आहे. माणसं पवित्र होतात, हे परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पाठीवर
पृथ्वीवर असा एकच विशेष कृष्ण लीलेचा महिमा आहे. कसलाही पापी असेल तर त्याचं पाप निवृत्त करून त्याला पवित्र करण्याची ताकद ऐसे कृष्ण लीला पात किया करे पवित्र कृष्ण चरित्र ऐसी कृष्ण लीला विचित्र. किती विचित्र आहे. महापातकिया करी पवित्र. महापापी जरी कीर्तनात येऊन बसला, दोष निवृत्त करून त्याला पवित्र करण्याची ताकद आज या कृष्ण लीलेत. पण कधी आवडीने गाते कृष्ण चरित्र. धन्य धन्य जीवित्वतयाचे. खास कोणी श्रद्धेनं निष्ठेनं भावनेनं वर्णन श्रवण करीत असेल तर त्याचे फायदे आहे. असा हा कृष्ण लीलेचा आघात महिमा आहे. दोष निवृत्त होतात. आज त्याची कीर्ती जगभर पसरती. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जगी प्रकाश. गोकुळातल्या गवळणी कवठ्यामध्ये आलेल्या नव्हत्या. गोकुळातले गोपाळ इथं नांदेडमध्ये आलेले नव्हते. पण त्यांचं नाव काढल्याशिवाय, त्यांच्या नामाचा उच्चार केल्याशिवाय आज आपल्या सत्याची सांगता होत नाही, काल्याचं कीर्तन होत नाही. इथपर्यंत कीर्ती का आली? कंठी धरिला कृष्णमणी. म्हणून अवघा जगी प्रकाश विठाला द्वापार युगाचा प्रसंग आहे. दोष पुष्कळशे झाले. पृथ्वीला देखील ते दोष सहन होत नव्हते. पृथ्वी ब्रह्मदेवाला गारहाणं सांगत होते. ब्रह्मदेवानं त्या गारहाण्याचा स्वीकार केला आणि भगवान विष्णूला परिहार दिला. ब्रह्म्यानं भगवान विष्णू परमात्म्यानं तो परिहार स्वीकारला. पाप नाहीसं करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी, आपल्या भक्ताचा सांभाळ करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार कार्य धारण करायला सज्ज झाले. सज्जनोत भगवान आपल्या भक्ताची चिंता करतो, पण भक्त असेल तर करतो. पण भक्तानं कधीच फिकीर करत जाऊ नये. त्याला म्हणायचं भक्त. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्ध पावे. अशी देवाच्या भक्तानं चिंता कधीच करू नये. भगवान त्या भक्ताचं सारलं करतो. विठाला विठू. भगवान म्हणतात
माझिया भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता कोरान न मागे. देवाला चिंता पडली, भक्ताचा सांभाळ करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार कार्य धारण करायला सज्ज झाले. श्रावण महिना वद्य अष्टमी वार बुधवार मध्यरात्रीचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाले. श्रावण मध्य अष्टमी रोहिणी नक्षत्राचा दिवशी श्रावण मध्य अष्टमी बुधवार कृष्णमूर्ती श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार परियेसी कृष्णमूर्ती प्रगटली. भगवान गोकुळात प्रगट झाले. चिंताग्रस्त गोकुळ होतं, पण देव गोकुळात अवतीर्ण होणार म्हटल्यास इथं कुठलं चिंता दुःख दैन्य दारिद्र्य. साधा मंत्री जरी आपल्या परिसरात याचा असेल तर किती लोक परेशान होतात. जागोजागी कमानी उभ्या करतात, पोस्टर लावतात, मागं पुढं पोलीस उभे राहतात, रोडला खड्डे पडलेले असले तर बुजितात, साईड पट्ट्या भरितात. साधा मंत्री याचा आहे 5 वर्ष पपईचं झाड. हा तो जगाचा मंत्री आज गोकुळामध्ये अवतीर्ण होणार आहे. इथं का वैभव नंदना राजा चाली ती वैभव सांगाती. विठाला विश्वकर्माने एका क्षणात येऊन सगळी नगरी शृंगारून टाकली. गोकुळातल्या लोकांना घर कोणाला होते राहायला नव्हते. काही लोक रोगानं पिडलेले होते, काही लोकांना खायला मिळत नव्हतं, अंगावर वस्त्र लिहायला नव्हते, गरिबी. पण भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण होणार. विश्वकर्मानं रातोरात मध्यरात्रीच्या प्रसंगात अर्ध्या क्षणामध्ये सगळ्या गोकुळातल्या लोकांना घरकुलं वाटले. सगळ्या लोकांना आजही सरकार घरकुलं द्याले, पण 3दा बिल टाकायले, पैसा घरून खर्चावा लागायला. विश्वकर्माने एका मिनिटात घर बांधून दिले. नुसते घरं नाही, धान्यानं कोठारं भरले. नाना प्रकारचे धान्य कोठारात पडू लागले. आजही सरकार धान्य वाटायले, पण भेद करायले, तोंड पाहून धान्य द्याले नाही. इथं भेद आहे. कुबेर प्रत्येकाच्या घरी धन टाकू लागले. सोन्यानं तिजोऱ्या भरून जाऊ लागल्या, पैशानं भरू लागल्या. आजही सरकार पैसे खात्यावर टाकायले, सगळ्याच्या खात्यावर नाहीत. इथेही भेद आहे. प्रत्येकाच्या बँकेमध्ये महाराज तेव्हा बँके नसत्या, प्रत्येकाच्या तिजोऱ्यानं सोनं पैसा पडून गेला. गवळणी झोपेतून उठून पाहतात, अलंकार नवे अंगात दिसतात, गळ्यामध्ये नवे वस्त्र अंगावर दिसतात. रोगी लोक झोपेतून उठून पाहिलेत, रोग निघून गेले, सगळ्याचे फ्रेश अंश झाले. काहीचे डोळ्यात फेल होते, कोणी गुडघ्यात फेल होतं, कोणी कमरत फेल होतं,
काही लोकाला शुगर बीपी होत्या, पण धन्वंतरी भगवान आरोग्य वाटू लागले, रोग निघून गेले. एका क्षणात गोकुळात सगळं सुखासुख करून टाकलं. भांड्या कुंड्या सगट वाटलं. आजही सरकार भांडे वाटायले, पण जाऊ बरोबर फोटो काढावा लागायलाय. काहीला घ्या वाटायले पण फोटो काढायला जायलेत नाही. पनगा सहित, खुर्च्या सहित, सोफा सेटा सगट देऊन टाक. घरोघरी नाना धान्याची या परी, सुख सोहळे वर्त तसे शरीरी, पलंग सुपत्या नहालिया. येता येरीकडे गोकुळा भितरी, येताची परमात्मा श्रीहरी. काय विठाला मध्यरात्रीच्या प्रसंगात गोकुळ सगळं शृंगारून टाकलं. नवक्याट गोकुळ केलं महाराज. नगरी टकाटक, रोडाय सगट, नाल्याय सगट, झाड लावगणी सगट. विठाला साधा मंत्री यासाठी एवढं वैभव हा तो जगाचा मला गोकुळात अवतरण झाला. इथं कुठं दुःख दैन्य दारिद्र्य राहील. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आज दैन्य दारिद्र्यास त्रास आला गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लिका. कोणतं पुण्य असेल त्या यशोदेचं, देवकीचं, नंदराजाचं. देव गोकुळात पोटाला आले. आज धन्य त्याच्या दैवा देवाले. गोकुळातल्या लोकांचं पुण्य कोणतं असेल. काय गौडी याच्या होत्या पुण्य राशी, आणि कत्या म्हैसी गाई पशु, पशु पक्षा सहित गोकुळातल्या लोकांचं पुण्य उदयाला आलं. महाराज म्हणले पुण्य नव्हतं, त्याचा भाव होता. एवढे भावार्थाचे बळ, अन देव झाला त्याचे बाळ. विठ्ठला यशोदाबाईला पत्ता नाही लेकरू केव्हा अवतारला आलंय ते. काही दाशानं पाहिलं यशोदे मुलगा झाला. पाहता तक्षणी आनंद झाला यशोदाबाईला. राज सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. आनंदे आनंद आज
माझे अवतरले गोविंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. राज सकुमार नोहे मदनाचा पुतळा होता. मदनाचा पुतळा नाही, मदनाचा बाप होता. कोटी मदनाचा बाप प्रभापा कते दिव्य अमूप. उपमाच नाही प्रभूच्या रूपाला. सूर्यापेक्षा तेच म्हणण्यापेक्षा सूर्याला तेच प्रभूच आहे. तुझिया प्रकाशे सूर्य प्रकाशतो, तुझिया चंचलते वारा झुलतो, तुझिया ओलावे मेघ वर्षावतो. विठाला विठाला. गवळण एकमेकीला चर्चा करू लागल्या. यशोदेला मुलगा झाला. गवळणा गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला वेशोदेला. एक धावे एके पुढे एक वाटे सुंट वडे, वाने भरून ताटी नंदा घरी झाली ताटी. गवळण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळात आनंद झाला पण मथुरे दुकाळ. कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. देव अवतारला आल्यास भाविकाला आनंद होतो पण दुर्जनाला दुःख होत आहे. सप्ताह सुरू झाला की भाविकाला हौस मावत नाही महाराज, पण दुर्जनाच्या पोटात आटीगाठीत पडतात. देव अवतारला आला की आनंद निर्माण होतो. गोकुळात आनंद पण मथुरेत दुखाळ. कंसासारखे दैत्य तगमगू लागले. आकाशवाणी कोण सूचना कंसाला आल्यास कंसानं आपली सभा भरवली. सभेत चर्चा मांडली. आपला शत्रू गोकुळात जन्माला आलाय, याचा निपांत कोण करणार आहे? कोणी बोलना. कंसानं पण केला, जो कोणी आपल्या शत्रूला वधून येईल त्याला अर्ध राज्य. कोणात युक्ती आहे कोणात शक्ती आहे त्यांना उठावं, हे काम त्वरित करावं. विठाला विठाला. यावर बोले कंसा
त्याशी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन. सभेत बसून चर्चा करू लागला कंस. कंस बैसोने सभेशी विडा मांडीला पैंजेसे. जो वधूनी येईल बाळकासे त्यासे देईल अर्ध राज्य विठाला एवढं मोठं धन माझ्या बापाचं दोघाला काऊन जाऊ. तटकन उठली भगिनी पुतना प्रधान राशी. ऐकताची उठी आती आवेशी. म्हणे मी जाईल गोकुळाशी निर्दाळीन कुमार नंदाचा. कंसा आत्ताच्या आत्ता जाऊन त्या नंदाच्या लेकराचा काटा काढतो. शस्त्र लागत नाही, अस्त्र लागत नाही, युक्तीनं काम करतो. काय करा तुझ्या कंसा. काल परवा लेकरू जन्मला बाया कुठं घड्याला दाखीत असतात का. मी 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 मारून येते. कंसानं सांगितलं बाई तुम्ही बरा फॉर्म या निवडून जनाबा. पण कला तर कळू द्या. एका स्तनात दूध भरते, एका स्तनात विष भरते. बाळंत विड्याच्या निमित्तानं गोकुळात जाते. लेकराच्या मुखामध्ये विषाचं स्तन देते. विष पिलं की लेकरू मरते. पूर्वीच्या काळात या महिला बाळंत विडिण्याच्या. लेकराला आंगडं टोपरं खेळणं मनगट्या. त्या लेकराच्या माईला साडी चोळी सगळे अलंकार घ्यायचे, लेकराला घालायचे. लेकरू आपल्या मांडीवर घेऊन लेकराला स्तनपान करायचं आणि त्या लेकराच्या माईच्या मांडीवर टाकायचं. त्याला म्हणायचं बाळांत विडा. बाळांत विडा नेण्यासाठी लेकरवाळीच लागते. कोणतीला मिळ बसना ते. पटलं कंसाला. उचला इडा. पैंजेचा विडा उचलला. मायावी पुतना मध्यम रूप धारण केलं. रूपाला सुंदर, नाका डोळ्यात तशीच रूपाला. अंगावर अलंकार, गळाभर अलंकार घातले. पैठणी शालू नेसला. इतोरोक चुडा भरला. एक बांगडीने एक घडी काची आली. कानात झुपके, नाकात मोरणीनथ, कपाळ भरून कुंकू, भांगात सेंदूर. लेकराला आंगडं टोपरं मनगट्या खेळणं. घेऊनिया बाळ काय घेऊन या बाळलेने मनगटी बांधिली खेळणे. जीविते माळा वाघ नके मने. अंगडे टोपरी बाळांत विडा. आले गोकुळात
काय रूपाला सुंदर दिसायली, रस्त्यानं चलता वय लक 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 रूप तिचं चमकायले. कोणी पाहिले की भुलूनच जायला लागलं, होय मावशी चला की आमच्या इथं चहा प्याला. आणि कोण नको म्हणतंय चल. घरला गेलं, पाळणा दिसला की बळत बोलायचं, तू पुत्रवंती झालीस. मला थोडं कळलं नाहीस, परस्पर वार्ता झाली कानावाली, म्हणून तू या लेकराला बाळांत पिढा घेऊन आली. आणि इकडं लेकरू मांडीवर. बाळांत विड्याच्या लोभानं लेकरू मांडीवर द्यायचं. लेकराला अलंकार घालायचे आणि विषाचं स्तन पाजायचं. विष पिलं की लेकरू मरून जात. दुर्बळाची मारी ती बाळके, दुर्बळाची मारी ती बाळके, दुर्बळाची मारी ती बाळके, दुर्बळाची मारी ती बाळके. घरी नाती सोपे, माय बाप माय बाप. दुर्बळाची मारी ती पुरे, दुर्बळाची मारी ती पुरे, दुर्बळाची मारी ती पुरे, दुर्बळाची मारी ती पुरे. दिन दुर्बळाची मारी ती लेकुरे, करिता ते शोके माय बापे. गोर गरिबानात लोकांचे लेकरं मरून जायला लागले. मोठा वाडा नंदाचा. निघाले नंदाच्या वाड्याकड. लग 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 यशोदाबाई शेजारणीला बोलतात. दोघीची चर्चा चलाली शेजारणी सोबत. यशोदे पाहिली तर ती कोणती यशोदाबाईला दिसली. काय रूप दिसायले, तस काय स्वर्गातून परीत उतरली. स्वरूप सुंदरा देवांगना, नामा मने आली नंदाच्या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना. शेजाबाई कोण आली गती, काय रूपाला सुंदर दिसायली. दिसायली तशीच आहे का आपल्या लेकरं काही इगिन घेऊन आली. काय सांगा यशोदाबाई. यशोदा म्हणाली, अगं काय सांगावं नाही, लेकरू जन्माला आलं तसं एक दिवस सुना गेला नाही. रोज लेकरावर संकट आले. तर लेकराच्या घोरानं अंगाला अंग राहिलं नाही. लेकरू नसतं झालेलं परवडत होतं. तो रक्त भिरडी येऊन काय चाललंय यशोदे. कोण आहेत तुम्ही, कोण आहेत. अगं तुझी बहीण आहे की मी. असंच असतंय गरिबाची कोण ओळख ठेवायले. विचार करू लागली माया. माझ्या माईला मी एकटीच झाली नवसं करू करून. मै माय एकटीच आहे. बहीण कोण असेल. आसन म्हणली गुरु बहीण साखर बहीण. मोठी माणसं लई चिकित्सा करीत नाही. नेलं वाड्यात. वसरीला पाठ टाकला देवघरापाशी. काय ते दिमाकात पाटाव बसणं, ते हिसक्यानं बोलणं, ते चुचका मारणं, ते वळका हाणणं. काय काय फुगीर बाया बघा, येताल्या बाया सोडून. त्या पाटावर असा मिऱ्या झाडून बसणं. एक गुडगा उभा केलाय पाठ गुडघ्यावर असा हात खाली सोडाय, चुडा चाळायली, घरात नजर फिरवायली. यशोदा तुला मुलगा झालाय, मला तू थोडंही कळवलं नाहीस. काय निष्ठुर वागायलीस ग. श्रीमंत झालं म्हणजे का गणगोत इसरत असतंय का, नातं तुटत असतंय का. थोडं तरी मला कळवावं. परस्पर वार्ता कानावर आली म्हणून लेकराला मी आज बाळांत विडा घेऊन आले. कुठं लेकरू बघू दे मला डोळ्यानं, माझ्या मनाला समाधान होईल. यशोदाबाई म्हणले, आताच लेकरू नाव घालून झोपिले. हो दे माहितीची झोपतो रकमी. वरला कळली गल्ली फिरून येते. भगवान म्हणले, खाल्ला कळली खपिली, आता वरला कळली खपिली. पाळण्यात जांभाळे दिली. आ केला हात पाला, तणावा दिला. पाळणा लक्कन हल्ला. मा यशोदा लेकरू तर जागत दिसायलंय. काय तुम्ही बाया खट्याळेत. माणसाच्या जवळ का द्यायचं नव्हतं का.
यशोदाबाई मनातले मनात त्या लेकरा दात खाल्यात, बापा गज बस की रे तू का मरण जवळ आले. त्याचं आलं नव्हतं, हिचं आलं होतं. तटकन उठली, लेकरापाशी गेली, भगवंताला पाहताच क्षणी आनंद झाला. तो देव आहे महाराज. दुष्ट असो का पुण्यवंत असो, भगवंताला पाहिल्यास आनंद वाटते. पाहता श्रीमुख अरे सुखावली सुख, डोळ्याची भूक नवजी माझ्या. डोळ्याची भूक निवाली, काही पाहावा असं आता वाटच ना. विठाला विठ्ठल आनंद मावना यशोदाबाई हे पुतणीला. तितक्या चटकन लेकराचं स्मरण झालं. आपण कशासाठी आलो वर्णन करायले. काय यशोदा लेकरू सुंदर जन्मले, नाका डोळ्यात झरझर आहे, डोळ्याच्या कोरा बारीक दिसतात, जेवणावळ बारीक दिसती, माथा उचलून दिसतंय, कानाचे चोबे लांब दिसतात, हातपाय लांब दिसतात, तळवे खोलगड दिसतात. लेकरू भाग्यवंत आहे. वर्णन करीत करीत म्हणाले आपण लेकराचं वर्णन करायला आलो नाही तर राज आज्ञेत आलो. राज आज्ञेचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. लेकराला उचलायली ते उचलत ना, जडचे जड लागायले. देव म्हणले हिला लईच घ्या वाटाले, जावं लागते हिच्यापाशी. जे फुटबॉल उडाल्यासारखे भगवान उडाले, तडे तणकणीच्या परगाडावर बसले, कडकड कळ फासोळ्या म्हणूस तर पडली खाली. ह्याचा ठ्याका का लहान होता का? तसाच लेकरू मांडीवर सारलं, गडबडीनं स्तन काढाली, तोंडात द्याली, ते स्तनच तोंडात धरेना, वळका हाणायले, असं करायले. यशोदाबाईला ऐकणं करायली. यशोदा काय तुम्ही कामात गरक असतात, लेकरू किती भुकेजलं. यशोदा पुतना म्हणे भुकेला ताना, उचलुनी झड करी लाविला असताना. यशोदा म्हणे राजीव नयना, अगन सोसे दुधानिकीचे. यशोदाबाई असं वाकून पाहिल्यात, हे तिकून बोलायले, किती लेकरू भुकेजलं. यशोदा तुम्ही कामात गरक, तुम्हाला कामाची गोडी, लेकराची काय गोडी आहे. यशोदाबाई काम धंदा सोडून असं वाकून पाहिल्या, ती का लेकराला स्तनपान करते का? पाहिली तर लेकराला स्तन तोंडात द्याली. यशोदाबाई म्हणाल्यात महाराज भगिनी लेकराला स्तनपान करू नका, त्याला कोणाचं दूध सण होत नाही. न सोसे दूध आणि किचे. स्तन तोंडात धरे ना. भगवंताला वाटलं मा येऊन आपल्याला उचली ती, आता ही मोकळीच जाती काय की. गडबडीनं स्तन तोंडात धरलं, मुखाचा स्पर्श झाला त्या स्तनाला, स्तनातलं विष गायब झालं.
चरत 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 दुधही पेलं रक्त पेलं पंच प्राण सोसले कृष्णा सोडी सोडी रे आनंदा सोडी सोडी रे सोडी रे अनंता मेले मेले कृष्णनाथा सोड काच सोडतंय महाराज ते सोडाय धरलंच नाही ते धरीच ना कोणला धरलं तर सोडीत ना अंगाचा दहा व्हायला लागला लाख पळायला वाड्याच्या बाहेर लेकरू संगच लोंबायले गावखरी आली आपलं रूप प्रगट केलं दन कोण खाली पडली सगळं गोकुळच हादरलं भूकंपच झाला हे जहाज का लहान होतं का महाराज 6 कोस लांबी सायंत्रिक 18 किलोमीटर मोठमोठाले वृक्ष मोडायचे कडाकड वाजायचे बारीक बारीक गावं बुजायचे मोठे मोठे माळं ढसरायचे यमुनेला तर बंधारा आयताच झाला महाराज गंगाला डावा कालवा आणि उजवा कालवा तर मनानच निघू लागले बिलत उचलायचं का म्हणे देवे पुतना सोसेले जीवेन नंदराजे जिन्याव जाऊन पाहिले ते जनावर पसरले वरी लेकरू खेळायले पुतनेसी सोसिले नारदासी मोहिले कनिकेशी उद्धारिले आलेले कनिकेशी उद्धारिले आलेले अशा बड्या बड्या दैत्याचा संहार केला काग बगरिटा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली हळूहळू भगवान आता गोकुळात मोठे व्हायला लागले मोठं होत असताना देव पोटाव पडायचे पोटानं सरकायचे एक Thank you.
डाव्या गुडघ्याने रांगत लागले देव रांगायला. रांगत रांगत अंगणात आले यशोदाबाई रई लावायल्यात. आईची दृष्टी चुकवालेत आणि रईकडे निघायलेत. मोठी रई, पूर्वीच्या काळात महिला उभ्यानं रई लाईत होत्या अंगणात. मेढी रवायची, पोटी भानवशी करायची, त्याच्यात डेरा ठेवायचा. त्या मेढीला 2 मांजरा बांधायच्या. मांजरा म्हणजे ह्या मांजरा नाही, दोरीच्या मांजरा. त्या रईला 3 हात दोर असायचा. ती रई त्या मांजऱ्यातून माटात सोडायची आणि उभ्यानं अशी उडायची. कमरत गॅपच येत नव्हता. विठाला मा वेगानं रे लावायली. कृष्ण 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 कृष्ण. भगवंत जवळ गेले. गपकन दोर हातात धरला. काना सोड हात, लावू दे रे. रे जागीच थांबली. महिना गोड जाते काही की मधात. सोड हात, लावू दे रे. सोड रावीचा हात, हरे रे बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. एक हात सोडला की हे धराचा. सोडतो का नाही बापाला सांगल. कृष्णा राहे रे उगला, नाही तर सांगेल त्या बाबुलाला. घुसळ नासी उशीर झाला, रवी सोड गोविंदा. सोड सोड सोडतो आई मला ते दे. ते काय देऊ काना? घुम घुम दे. घुम घुम बुम बुम वाजायला. घुम घुम ते बसून आवाज निघा नाही. घडी काना घुम घुम कसं देता येईल ते? घुम घुम ऐकायचं असते का? द्याचं असतंय. दे. सोड काना रवी द्वार सोड काना रवी सोड काना रवी दोर मंथल्या देते. सोड मंथन देते. घुम घुम दे. आई मजते दे, बया मजते दे. घुम घुमते. घुम घुम ऐकायचं असते काना, द्याचं नसते रे. लोणी घेतलं मैना तोंडात घातलं. भगवंतानं हात लोण्यात घातला. मैनं पाहिलं काना, उचललं लोणीन मधल्या घरात नेऊन ठेवायले. भगवान म्हणले माते तेवढं नेऊन ठेवशील लोणी. म्हणले मला स्वरूप, पण बाकी इर्ज ते मयाच नावा नाहीत की काय खाते तर तितकंच. मधून माय बाहेर येऊस्वर सगळी इर्ज ते प्रभूने एकात केले. सूक्ष्म रूप धरलं. माईला बघत बघत मारली मधात उडी दन. बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला. कोणी नाही देव दृष्टी देखेला. सूक्ष्म रूप धरणी त्यामध्ये प्रवेश वरे दोन्ही खाऊन या देव गेला. करते घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते.
बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला, कोणी नाही देव दृष्टी देखेला. मारली मधात पुढे. जसं जसं लोणी निघल तसं तसं प्रभूनं लोणी खाचन बुडाला जाऊन बसायचं. वरी नेसतं फेसकटच याचं. माय परेशान रे लावून शेजार नाली यशोदे, केव्हापासून रे लावालीस काय सांगा म्हणली. आत्याबाई आज लोणीच निघना. अगं गार पाणी टाक म्हणली. आबाळाने इतळतय. गारही टाकलं, ऊन टाक ऊनही टाकलं. उन्वणी शिळवणी घाली ते परे लोणी ना. काय झाले सासूबाई कोणे कळेना. गुम गुम करते. जसं जसं लोणी निघल तसं तसं देव खालीत बुडाला जाऊन बसायले. वरी नेसतं फेसकट. उन्वणी टाकलं शिळवणी टाकलं. काय झाले सासूबाई टोणी कळेना. टोणे म्हणजे करणे. काय सांगा त्या बाई आज लोणीच निघणार. उन्वणी टाकलं शिळवणी टाकलं. काल दूध इरजू घालता वाळी कोण्या डंगरीनं पाहिलं की आज आमच्या लोणाला चटकीच लागली. दुसरे गवळण आली होते आमच्या सावकारासारखे. ती म्हणून लागली यशोदे कांटा टोन आलं. कधी मध्ये लोणी बुडाला जाऊन बसते. रई काढ आणि डेरा कानोडा करून हातानं घुसल. तिनं रई काढली मधात हात घातला. मोठा गोळा लागला. धरून या काडीला बाहेरी देखून या करीत चोचत्यासे. लागली माय जाच करा कृष्णा. न जाणो रई लागली असती बापानं नांदिला असतं का. एकोलता एक मरतोस. मला का लोणी देत नव्हती म्हणून मधात पुढे मारली. चोरीचा. दुसरे गवळण म्हणली यशोदाबाई एवढं मोठं लेकरू एवढूशा डेऱ्यात जाऊन बसतं का. कोणता तरी त्या लेकराला देव लागल्या लेकरू असं भाव चळल्यावणी करायला. लेकर होण्यासाठी खंडीभर देवाला नवस केलतेस. कोण्या तरी देवाचा नवस चुकलीस. देवाचे नवस चुकलीस. पटलं की मायला. ते आपल्या इथं गणपती निघालाय. लय लोकाला पावायला. गावाचे गाव आले त्या गणपतीला. दर महिन्याच्या चौथीला भंडारे करायले. ठेव कोण्या महाराजाचं कीर्तन हे भंडारा लेकरू खोडीत टाकून देते. पटलं की गवळणी बोलती यशोदे त्या प्रती. आग संकष्ट चतुर्थी व्रत घेई. लेकराला उचललं गणपतीच्या देवळात नेलं. गणपतीच्या पाया पडवायले. गणपती बाप्पा लेकरू खोड्या करायले. लेकरानं खोड्या टाकून द्यावं. तुम्हाला 5.25 पायल्याचे लाडू करेल. 5.25 पायल्याच्या पोळ्या करेल. 5.25 पायल्याचे मोदक करेल. 5.25 पायल्याचे कडबू करेल. माय म्हणाले गणपती म्हणाला माईचा नवस बरा दिसायलाय पण माहेच्या देखत काम करीत असल.
हे माईच्या माग उभं राहिले आणि गणपतीला खुणवाले. कस काय गणपतराव खाचे का मोत खागड्या महिनाभर खोडी टाकून देतो. 1 महिना खोडी सोडली, 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी, देव है गणपती मया लेकराला पावला. 5.25 पाल्याचे लाडून कडवून मोदुकन आली. गणेश चतुर्थी सकाळपासून न्हाणं धुणं उपवास करणं. चखलाचा गणपती मांडला. गणपती बाप्पाची पूजा सुरू केली. हरी ही ओम. लावा डोळ्याला पाणी. सुरू झाली पूजा. यांना रांगत रांगत याचं आई मोदूक धमदर्श देवाला निवद दाखवू दे. पुन्हा याचं आई लाडू धमदर्श. कीर्तन झाल्या तुलाच पाडायचं. लाडू केव्हा देसी मज लागी, देसी पुसा तेव्हा ऋषी केसी. लाडू केव्हा देसी मज लागी. आरती करायची, नैवेद्य समर्पित करायचा. आरती लावायची. चुलीकडे गेल्या माय एसत्याला म्हणाले, एसत्या खबरदार आरती पेटू देशील तर बघ मायात का वाईट नाही. एवढा कारभार आटपुसतो. इस्तू म्हणला राहिलं बा तुमची आज्ञा नसली आम्ही मनानं कशाला करा. माय फुकून परेशान आरती लागत ना. मोदकाचं ताट घेतले. गणपती बाप्पा म्हणाले तोंडात टाकायला. लाडू गडप पूजेचं गडप. गणपती म्हणला तर खाचं तर खाय बाप्पा मला खाला दाखवतोस. पूजेचंही गडप. गणपती म्हणला आता का आपल्याला हडप करताय तवरक्त लावला पाटाळा तर पप्पा म्हणून त्याच्या सगट पुढचा. सर्वस्व हा केला एकदंताचा, एकांत पाहून उचलिला. सर्वस्व हा केला दसाडीला जासे. सगळंच गिळून घेतलं. कोपऱ्यात जाऊन पडले वलसावलीला. एसत्या खुशाल आरती पेटू दे. झालं काम. चटकून आरती पेटली. आले आईसाहेब येऊन पाहिल्या. ताटय नाही पाटय नाही देवय नाही. बाप्पा देव कुठे? कृष्णा देव कुठे? काय सांगाव म्हणला. आई आपल्या अंगणात हलगट आहे का? हो. तो उडा उंदीर होता बघ म्हणला. त्याच्या संग बारीक बारीक 1000 एक उंदर होत. मोठ्या पोटाचं बसून आलत म्हणला. लांबच्या लांब सोंड होती. सगळंच खाऊन टाकलं. कोपऱ्यात येऊन पडू म्हणून वाचून नाही जात होतो. तू एकुलता एक मायाकडे सोंड फिरू लागलो. पटलं की माईला. माईनं उजेडात आणलं. उजेडात आणून माय म्हणू लागली आ आ आ लाजायले. आज करीना अशी छकारी उगारली. आ भुवन त्या पोटी 14 मुखात गणपती मातेसे बोलत. पूजावे त्वरित हारे लागे. मुखातून आरोळ्या ठोकायला 1000 गणपती मधात दिसायलेत. माय आमच्या आज्याचा आज आहे देव सोडून. माईला चक्कर आली. माय खाली पडल्या. भगवान म्हणले आपली होईल थट्टा. माय जाईल मग. घेतलं तोंड मिटून बशील उठून माईला. हळूहळू भगवान आता अशा खोड्या बऱ्याच करायला लागले. गोकुळात प्रसिद्ध झाल्या. गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या. काही 10-12 गवळणी गोकुळातल्या जमल्या. काही काय असतात गावागणी ठसक्याच्या गवळणी. तुला काय माहिती आहे का ग म्हणली. नंदाचं लेकरू खोड्या करायला. एक म्हणले अगं नवसिका आणलं होतं तोडून टाकलं. एक जण तर म्हणले अगं नवी आरगळ होती. आरगळ मोडून घरात आले दार उघडून.
एक गवळण म्हणली इरजू घालाय गाडगं ठेवलं नाही, चला आपण जाऊन गारानं सांगू. दुसरे गवळण म्हणली तुला नाही सांगता याचं, मी सांगते चल. तिसरी म्हणली तू हे माग, तुला नाही जमायचं, मी म्हणते. येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके वो तोडिले, दह्या दुधाचे भक्षिले, उलंडिले ताकाचे यशोदे बाळ तुझा ताना. अवघ्या मिळून गवळणी हेटी नंदाची अंगणी, सोडून आमच्या शिला घेऊन यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसो धिंगाणा. काही गवळणी चोरी चाव सांगाल्यात, काही गवळणी व्याभिचारा चाव सांगाल्यात, काही गवळणी खोडी चाव सांगाल्यात. इतकंसं लेकरू कुठं खोड्या करते का ग. दुसरे गवळण म्हणले अगं काय सांगावं, काल देववाड्यात आले, लपना जपणीचा डाव मांडलाय गोपाळायनं. हे कवाडाच्या आडंगी लपले, आरगळीवर इचू आलता, नांगी कोण धरलाय आणि देवळात नेऊन गणपतीच्या बिंबीत सोडलाय. आणि त्या गोपाळाला म्हणाले गोपाळो इथल्या गणपतीचं काही सत्व माहिती आहे का नाही. काय गणपतीच्या बिंबीत बोट घाला की म्हणाले गार वारा. गोपाळानं बोट घातल्याबरोबर जे चानं दानका ज्याला ठ्या ठ्या बोंबलत घरला. यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसो धिंगाणा. खोडीचा. दुसरे गवळण म्हणले काय सांगा यशोदाबाई याच्या खोड्या. काल भर चौकात आले, टोंग टोंग पोऱ्याची गँग घेऊन आले, सनकाड्याच्या पेंड्याला जाळ लावला आणि आरोळ्या ठोकाले. ए गवळणबाई ते घरातला पसारा सगळा काढून घ्या म्हणलं, आज आम्हाला घर फुकून द्यायचंय. ती गवळण म्हणली मेल्या मुडद्या तुला मोज घर दिसाले का फुकायला. लय बोल नको म्हणला, रस्ता रुंदीकरणाचे कामं निघालेत म्हणला, मोजणी करायलो, तू घर वाटत आले, तुला काय करायचं. मग काय करायचं, गुत्त मी घेतलंय म्हणला. मग एकटेचं वाटत आलं का. गावात बक्की किती लोकांचे रस्त्यात घर आलेत, ते घरकुल आलेत, भिताडं लांबिलेत, पोटे पुढी सरकलेत. या बघ गड्या म्हणला, त्या लोकांचं नाव पुन्हा मायापाशी काढू नको. कस काय, ते लोक रोज मया संगच राहतात म्हणला, त्याचे घर मला कशी उठवायचे म्हणला. यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सुसू धिंगाणा. नियम आहे म्हणला गावाचा, मी दिसलं की हा घरला याचं हातात हात घालून लोण्याचा गोळा न्याचा, गुपचिप खाला द्याचा. आणि तुला खाला द्यावं लागतं का. मग उद्यापासून म्हणली पहिली दुधानी तुला, पहिला लोण्याचा गोळा तुला, पहिलं कडवणी तुला. भगवान म्हणले गवळणबाई लक्षात ठेव, असं जर रोज जरा जरा खाला देत असेल, अर्ध्या रस्त्यात घर आलं तरी उठवीत नाही बघ मला, गाव कोसना रस्ता टाकतो. लांबवटा काय लांबवायचा. यशोदे बाळ तुझा ताना, कुटवर सोसो धिंगाणा. विठाला विठाला. एक गवळण तर कदरून म्हणली या गावात नकोच राहा. रात्रभर मालकाला पटिलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला जायचं ठरलं. बायको लेकरू पसरा गाडीत.
चांगली गाडी लांब जाऊ दिली. जे त्या बाईला तहान सोडीत ती बाई म्हणाली मालक इथे हिरवं दिसाले पाणी काय की घेऊन या. गाडी उभी केली, सर्वी घेतली, पाण्याला गेलं. तिकून पाणी आणूस तर त्या बाईच्या मालकासारखं रूप धरले. बाईला पाणी पाजलं, गाडीवर बसले. खुटल्यावर कासरा घेतला, नंद्या टाका लाग पळायला. जशास तसं रूप धरलंय मला. जसा मालक आहे तसाच. जरा वाकडी टोपी घालायचं, जरा वाकडी, अंगात कोट तसाच कोट, चष्मा डोळ्याला तसाच चष्मा. जरा ते बिडी फुकीत होतं, हे बी बिडी फुकायले. एका भकीनं झोपून सोडायचं, हे बी तसंच सोडायचं, गुल टाकायले. पटलं की घेतलं बाईनं पाणी, तवरकतो ती आले आपलं. आपली गाडी कोण पळवायले म्हणून पळपुळाल तर आपल्यासारखंच पुढे दिसायले. ती बाई गेली घायभरून, मग काय भानगडे. आडीली गाडी जण उधर गाडी माझी गाडी जण सरक बाजूला माझी गाडी आहे. दोघाच्याच भांडणं. धरलं गच्चीला की वर्ल्ड खाली, नंद्या टाका. तिसरंच गाडी नंद्या. दोघांना जाऊन तिसऱ्याला वर्ल्ड, चौथं गाडी नंद्या टाका पळायला. 5-6 जण झाले, गाडी थांबत ना, सारखेच दिसायले. ती गेली बाई घाईवरून. माय उगत बुद्धी सुचली म्हणजे कोण मालकाला खाली उतरलं की आपसात वाद मिटना म्हणले. चला गावात. सगळेच गावात आले. नंदराजे चावडीला बसले होते. सरकार आमचा न्याय निवडा. काय न्याय आहे? हे म्हणाले बायको आमची, लेकरू आमचं, बैलगाडी आमची. ते म्हणाले बायको आमची, लेकरू आमचं, बैलगाडी आमची. ते म्हणते बायको आमची, लेकरू आमचं, बैलगाडी आमची. ते नंदराजे विचार करायले, बाई एक दिसाली, माणसं 5-6 सगळे सारखेच, काय भानगड आहे. त्या बाईलाच विचार आले, होय बाई ह्या 5-6 जण तुमचे मालक कोणते? ती बाई म्हणाली सरकार तुम्ही देताल ते मालक. एवढं मला कळालं असतं इतरो काला येतो. नंदानं सांगितलं 12 उंच भिंत आहे आणि 3 हात रुंद आहे. भिंतीच्या पलीकड जो कोणी उडी मारेल त्याची बायकोन बैलगाडी. ज्याची खरी बायको होती ते म्हणला बापू उडी जाईना, बायको डुल्ली रे बा म्हणला. 4-5 जणांनी उड्या पडपळीकडे मारल्या. नंदानं सांगितलं उडी, सरकार उडी जाईना. बायको माईचे आणि मैचे म्हणला. पुन्हा गावाच्या बाहेर जाशील का नाही? चल होय गावात. हाकाललं गावात. कृष्णा फार खोड्या झाल्या म्हणले, आता बस झालं गावात राहणं. जा उद्यापासून शाळेत. काही हरकत नाही बाबा, उद्या जाईल मी राणा. सवे घेऊन गोदना. निघाले देऊ गाई वळायला. चला वळू गाई, बैसो जेऊ एके ठाई. गाई वळून वळून गोपाळ म्हणले कवर गाई वळायच्या. 11 गाई बसवल्या. काही गोपाळ शुदुऱ्याला गेले. गावात कोण शुदुऱ्या व्यस्तर लागले गुराकी खेळ खेळायला. हमामा होतो तो हुमरी. काय गोपाळ म्हणले देवा बस झालं खेळणं, झाली आता वेळ म्हणते आणा शुदुऱ्या. सगळ्याच्या शुदऱ्या एकत्र केल्या. खडके सोडिल्या मोठा. आजेचा दही काला गोमटा. घ्यारी घ्यारी दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. काय त्या काल्याचं महत्व. कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघा जगी प्रकाश. काला वाटो एकमेका. आज वैष्णव निका संभ्रम. तुकोबाराच्या हातानं काला करतात. वाकुलिया ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू. सत्य लोकातली लोक काला खाच्या अपेक्षा करतात. वाकुल्या दाखवालीत गोपाळ पण काला मिळना. उत्तम लोका दाखवू. कुठे काला मग तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटो एकमेका. वैष्णव निका संभ्रम. काला काला दैवात मिश्रित काला नसून हे रूपक आहे. दैवात मिश्रित केलं की 34री निगते. जेव ब्रह्मा ऐक्य अवस्था झाली की मुक्तावस्था प्राप्त होते. हे बोलणं कमी पडलं. मुक्त म्हणजे वैकुंठ आहे. महाराज म्हणतात वैकुंठे तो आयुष्य नाही, कवळ काही काल्याची. मग काला कोणता? देवाचं प्रेम आणि भक्ताचं प्रेम. दोघाच्या प्रेमाचं ऐक्य हे काला आहे. तुका म्हणे काला कोटी अभेद देखिला. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगे. काला वाटो एकमेका. वैष्णव निका संभ्रम. ज्ञानेश्वरी
बोलण्याच्या वेगात अपशब्द गेले तर क्षमा असावी. सद्बुद्धीच्या सदविचाराच्या असतील गुरुमौलीचे समजून ग्रहण करा. कोणी गर्दा करू नका. काल्याचा अभंग होईल, दहीहंडी फुटल. पुन्हा तिकडून आम्ही इकडं आल्यास नंतर आरती होईल. लवकरात लवकर आम्हाला पुढच्या गावाला जाण्यासाठी आज्ञा द्या, वेळ न घेता, ही विनंती. आले भागाती करीतो नाम तुझे उच्चारितो. विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक विठ्ठल जय जय पुंडलिक शंकेलांबवे त्या धारा ज्ञानी दोहीचा गोपरा मने हाते ठोकानी कंठे धरला कृष्ण मने अवघात झाले समाधान तुमचे कामने भोग गेला निवारी लाला आता उठावे मनाये ते हरे नारायण आज करोति आरती चक्रपाणी भवारती आज पूर्वदे नव सदन्य काळात महाभाव सकला पुण्य वंदन आरतीला वारती पूर्वदे नव सदन्य काळात आत बाबा हे गावी विभाजन जवळ आज पूर्वदे नव सदन्य काळात आरती राजा आगवल बेजा सुखचा
संत नवेदिला माझा ज्ञान राजा गोपाल ज्ञान जगे नाव ठेवले झाले ज्ञान राजा नवेदिला माझा ज्ञान राजा प्रगट गुरुवरे केले रामनाथ पाय मस्तक ठेवले ज्ञान राजा कैवरते दास साधू संत नवेदिला माझा ज्ञान राजा तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद पाय राघव रामा सीतारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद रामा चरणी मस्तक ठेवले सीतारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद रामा सीतारामा आनंद भोजन भाई परिणाम माझ्यास संत सर्व काळ अखंड प्रेमाचा प्रभागी स्नान मागणते कडुज प्रत्याय कामणी आता श्रीपादनगर नांदेड या ठिकाणी श्रीमद भगवत कथा व कलशारोहणाचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम, आकर्षक कार्यक्रम भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. असेच एक भक्तिमय वातावरण लाभलेले एक भक्त दानशूर माननीय श्री गंगाप्रसादजी काकडे साहेब, माजी नगरसेवक नगरपालिका महानगरपालिका नांदेड तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड यांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या वाणीने आता भक्तिमय झालात, साक्षात ईश्वर या ठिकाणी अवतरल्याचा अनुभव आपल्याला झालेला आहे. असे हरिभक्त परायण माऊली महाराज मुडीकर यांचा सत्कार त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. माननीय गंगाप्रसादजी काकडे साहेब हे मंदिर समितीच्या वतीने आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सत्कार करत आहेत. अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आणि आकर्षक वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे. साक्षात 33 कोटी देव या ठिकाणी अवतरल्याचा अनुभव आपल्याला या महाराजांच्या मधुर वाणीतून अनुभव आलेला आहे. आणि न भूतो न भविष्यती असा हा 7 दिवसाचा सप्ताह तथा हे काल्याचे कीर्तन श्रीमद भागवत कथा व कलशारोहण सोहळा श्री दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठलरावजी काळे पाटील तथा सर्व सन्मान्य सदस्य मंदिर समिती श्रीपादनगर नांदेड यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भव्य दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि काय साक्षात प्रभूचे अवतार या प्रत्येक भक्तीच्या वातावरणामध्ये या भक्ताच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, आढळून येत आहेत. असा न भूतो न भविष्यती अलौकिक असा हा संगम श्रीपाद नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भक्तीचा रूप या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे. या ठिकाणी हा सोहळा संपन्न होण्यासाठी अनेक महान अशा देणगीदारांनी या ठिकाणी आपला हातभार लावलेला आहे. मी त्यांची काही नावे मंदिर समितीच्या परवानगीने आपल्या समक्ष या ठिकाणी घेत आहे. माननीय श्री रोहितजी अडकटलवार माफ करा यांनी या मंदिराच्या सर्व उभारणीसाठी शेडच्या